गाइस हम पहुंच चुके हैं गंगा सागर तालाब पर। और ब्रो ये सामने जो आपको दिख रहा है ना, ये पूरा पानी है पूरा। आप अगर देख सकते हो तो वहाँ जस्ट उतने एंगल से फिर से माउंटेन है, बट यहाँ बीच में गंगा सागर तालाब है। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। समोर बघा आपल्याला खाली जे तळाव पाहायला मिळतो हे गंगासागर तळाव आहे। याची खोली 35 फूट आहे, 184 मीटर याचा घेरा आहे। छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले होते। याने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं। छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्टाने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं। राजांना अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात। गागा भट्टाने पाणी सोडताना याच्यावर कविता रचली। ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घर, नाव तयाचे गंगा सागर। 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी असतं। समोर आपण पाहतोय या 2 उंच इमारती। मराठी शाळेत सगळेजण शिकलाय का? चौथीच्या जुन्या पुस्तकावरती याला पाहिलंय। हे बीजस्तंभ मनोरे। समोर त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता। जर का छत्रपती शिवाजी राजांनी एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यामध्ये निर्माण केला तर जनतेला कसं कळवणार? एका ह्याच्यावर भगवा ध्वज फडकवला जात होता, एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या। गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवण्यात जात होतं राजा आनंदात आहेत, राजे खुशीमध्ये आहेत। याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे। आता आपण प्रॉपर बाल्ले किल्ल्यात। बाल्ले किल्ला म्हणजे काय मित्रांनो? किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा भाग, महत्वाचा एरिया, हा बाल्ले किल्ला बघायला जाणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।